सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मुंबईला धडक देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना मराठा क्रांती मोर्चानंच आव्हान दिलं। नव्या GR नुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं चॅलेंज क्रांती मोर्चानं जरांगेंना दिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेकडे मनोज जरांगेंनी पाठ फिरवली होती, पण ज्या हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला त्याच गॅझेटच्या उपयुक्ततेवर परिषदेत शंका उपस्थित करण्यात आली। आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाजाला या गॅझेटचा फायदा होणार नसल्याचा सूर परिषदेत उमटला। तसंच इथून पुढचं आरक्षण कुणबी म्हणून नाही तर मराठा म्हणूनच मिळायला हवं असा निर्धार गोलमेज परिषदेत करण्यात आला। सरसकट आरक्षण मागितलं गेलं आणि 2004 ला खत्री आयोगाच्या अहवालानुसार या गोलमेज परिषदेमध्ये नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया। मराठा आणि कुणबी जाती वेगळ्या आहेत अशी चर्चा या गोलमेज परिषदेमध्ये झाली। मराठा जातीला ओबीसी मध्ये कुठला क्रमांक आहे तो विखे पाटलांनी जाहीर करावं असं त्यांनी आव्हान दिलं। कुणबी नोंद नसलेल्या 6 मुलांना सरकारनं कुणबी सर्टिफिकेट देऊन दाखवावं। नव्या GR प्रमाणे जरांगेंनी एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवावं असं चॅलेंज या गोलमेज परिषदेमध्ये मनोज जरांगेंना देण्यात आलं। दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील यांनी आरक्षणाच्या GR वरून नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूया। या GR मध्ये मराठा समाजाला मिळण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे तो GR राहिला काय आणि फेटाळला काय, यातून मराठा समाजाला काही मिळणार नाही। या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकळ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य आहे ते बदल करावेत आणि सकळ मराठा समाजातील प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल, त्याची व्हॅलिडिटी होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय करावेत। या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे। तर मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंवरही निशाणा साधला। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं चॅलेंज संजय लाखे पाटील यांनी दिलं। GR मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही। यामध्ये कोण फसवला गेलाय तर सकळ मराठा समाज फसवला गेलाय। आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना, ह्या GR प्रमाणे मराठा समाजाला 1 प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यांनी आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्तरित्या करावं। आणि त्यापेक्षाही जे काही 6 नावं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेत हे 6 प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत दोघांनी मिळून या ठिकाणी जाहीर करावं। दोघांचंही स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मराठा समाजाला कसलाही संकोच वाटायचे कारण नाही। कालच्या 17 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यामध्ये शिंदे कमिटी अपॉइंट होण्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र वितरित केली जात नव्हती। ती प्रक्रिया न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे झालेल्या इतर ठिकाणी ती होत होती, पण कुणी जर हुकून चुकून मराठा लावला असेल पण कायद्याप्रमाणे तो त्याची वंशावळ सिद्ध करू शकत असेल, त्याचं रक्त गट हा कुणबी बरोबर जुळत असेल आणि त्याच्या वंशावळीमध्ये कुणी कुणबी नातेवाईक असेल त्याला मिळेल। त्याला विरोध त्यांना वैधानिक बुद्धी मिळो। जो काही गणपती ते बरोबर घेऊन गेले होते आझाद मैदानावर, त्यांनी त्यांना बुद्धीचा देवता येतो, वैधानिक बुद्धी देवो।